रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. रामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना. बरं का धाराशिवकर, मी सांगितलं अरे तुमची इच्छा नसू द्या, पण सेवा करण्यासाठी माऊलीनं बोलवलं का नाही? विधिलिखित आधीच असतं ते. नामा म्हणे कर्मरेखा, और जंगल जंगल राम फिरे रे, लंका में रोवे सीता माई, कर्मरेखा बडी दुस्तर है तिल घटे नाराई. याचा अर्थच आहे प्रारब्धामध्ये बदल करण्याची ताकद कोणातच नाही, स्वतः भगवंतात सुद्धा नाही, पण त्याच्या कृपेत आहे हे लक्षात ठेवा. मी का सांगतो? छाया तू बडी घणी, तुझ्याचं बडवणं कोय. जगामध्ये सर्वश्रेष्ठ असेल तर कृपा, कृपेपेक्षा कृपा करणारा श्रेष्ठ नाही. कराड साहेब एका वाक्यात सांगतो, ज्यानं कृपा केली तो श्रीराम, ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. काय झालं? ज्याच्यावर कृपा झाली तो एका उडीत लंकेत गेला, ज्यानं कृपा केली तो पुलावून चालत चालत गेला. हे तर घरी गेल्यावर डोकं चालवणार. म्हणून छाया तू बडी घणी, तुझं बडव नकोय. कृपा करणारा श्रीराम, त्याला पुलावून जावं लागलं, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान. जय श्रीराम. बस जेमी आमोग रघुपत कर बाणा, येई भाती बिर चले हनुमान. धनुष्यापासून बाण सुटावा, एका सरळ रेषेत हनुमानजी. म्हणून छाया तू बडी घणी. कृपेमध्ये काय ताकद आहे रविदास? कल्पना कृपा करणाऱ्याला नाही. ज्याचा त्याचा शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा, नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतं. लय ताकद कोणा? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये. तू लावला होता का हाताला हात? दिल्लीच्या सतपाल पहलवानमध्ये खूप ताकद हे शब्द कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शोभायचे. त्याची झाली. तू बटर खाऊन म्हणतो लय ताकद. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, बाळाला नाही कळत. अर्धा मिनट घेतो. नंद नंदन जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़ मुड़ कभी छाछ गिरा देती, मटका फोड़ डालती, दधी गिरा देती. तो कन्हैया गुस्से में आकर के बोलता, माँ मैं तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो. छाछ गिरा रही, मटका फोड़ रही, दधी गिरा रही, तो भी मानती नहीं. जसोदा दोबारा, और क्या देख रही माँ? क्या मिलता है मेरा मुंह देखने में? मैं तो दाऊ के साथ खेल रहा हूँ. तो भी मानती नहीं. अरे माँ कमाल है, एक बार पूरा काम कर लो, क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो जसोदा आंगन में आई, कान्हा को गोद में बिठाया, और गोद में बिठा करके बोली, लाला गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया, मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली.
माँ मैं कैसा दुर्भाग्यशाली, इसलिए बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं। तो मुझे क्या करना होगा माँ? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा काना का मुंह देखने में क्या आनंद है। बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहिलवानाला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा। म्हणून छाया तू बडी घणी तुझं बडो नकोय। हरीमध्ये ताकद नाही, ती ताकद हरीच्या कृपेत आहे। आपण थोडंसं सर्वांना माहिती आहे, सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, बरं कुराडे पाटील ती खुशीत येऊन बायकोला म्हणतं, तिचं नाव सुशीला, अगदी 2-3 मिनिटात, तू टेन्शन घेऊ नको। सुशीला जे, अरे जो द्वारिका का राजा बना है कृष्णचंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है। बाल सखा? अरे बाल सखा नहीं देवी, लंगोटिया यार। एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरुग्रह तब की बात है। एक दिन मैं नहीं दिखा तो मेरा कृष्ण आश्रम में सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था देवी, लेकिन प्रारब्ध का खेल है ना, वो द्वारिका का राजा हुआ और मैं झोपड़ी में रहता हूं। सहज पत्नी म्हणाली, तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना। जर मित्र राजा द्वारकेचा म्हणता तर जाणाव मदत मागायला। सुदामजी रागावले, शिक्षे कहो सिगरे जग को तिय ताको कह अब देती है शिक्षा, चेतप के पर लोक सुधारत तिनकी नहीं, वगैरे वगैरे वगैरे। बस समजले, बरं भेटीला तरी ठीक आहे। तयारी झाली, फटकेसी धोती दुबली सी काया, चलत पाव फसे सुदाम जी को देखत श्याम हसे। चलत चलत पहुंच गए द्वारकापूर धामा। द्वारकेला पोहोचले, पण गेटमॅनने अडवलं, कारण गुडघ्याच्या वर धोत्र उघडं, मळकट फडकट डोक्याला, मोडकी काठी चिंध्या गुंडाळलेली, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात, एक बगलेमध्ये गाठोडी, हाडाचा सापळा, डोळे खोल गेले, लटलट लटलट मान हालती, पायाला फोडं आले, फुटले पाय रक्ताळले। आणि द्वारपालाला म्हणतो, कहा जा रहे? मित्र के साथ मिलना है भैया। कौन मित्र? तुम्हारे कृष्णचंद्र भगवान है ना? हाँ मेरा मित्र है। क्या बकवास करते हो, पैरों में नहीं जूता? अरे केवल मित्र नहीं भैया, लंगोटिया यार है। अरे क्या बकवास करते हो? कितने सालों से द्वारपाल की सेवा कर रहे हैं आप? बहुत साल हुए, तो भी आपने कृष्ण भगवान को पहचाना नहीं द्वारपाल? मतलब मेरा श्री कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता, उसका भाव देखता है। जाओ जाओ कृष्ण को कहो तेरा सुदाम आया है। अरे का मग द्वारपाल आत आले, त्याने ती माहिती दिली, वेळ कमी असल्यानं घाई घाई दिली। माहिती देऊ लागला द्वारपाल देवाच्या पुढे, शेष पगान जगातन पे प्रभु जाने को आए, बसे के ही ग्रामा, धोती फटी सी लट्टी दुपट्टी अरु पाए, उपाहन की नहीं सामा, द्वार खड़ो द्विज दुर्बल देखे, रहे चासे सुख सुधा अभिरामा, पूछत दीन दयाल को धामा, बतावत अपनो नाम सुदामा। हा असा शुद्धीवर येत जा जरा। शीश पगान, त्याच्या डोक्यात पागोट नाही, अंगात सदरा नाही, पायात चपला नाही, फोडं रक्ताळले पाय, हाडाचा सापळा। देवाजवळ माहिती द्वारपाल देतो, मळकट फडकट डोक्याला आहे, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात बांधलेला आहे, मोडकी काठी त्याला चिंध्या गुंडाळलेल्या आहे, नुसता हाडाचा सापळा, डोळे खोल गेले। बऱ्याच दिवसाचा उपवासी असावा मालक तो, का चालताना त्याच्या डोळ्यात अंधारी येते, खाली बसतो, भिंतीचा आधार घेऊन उभा राहतो, लटलट लटलट मान हलती, पण त्याच्या गळ्यामध्ये जानव दिसतंय। असं वाटतं तो ब्राह्मण असावा, आणि त्याही परिस्थितीत सार्वभौम राजाला लाजवेल एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे मालक। एवढं ऐकलं, सिंहासनावरच कृष्ण भगवंतानी डोळे बंद केले, चिंतन सुरू झालं, ब्राह्मण माझा सुदामा तर नसेल? क्यों रे भाई, उनके बारे में आप इतना बता रहे तो उनको नाम क्यों नहीं पूछा? पूछा है मालिक,
क्या बताया? उन्होंने पहली बार ये कहा है कि जाओ द्वारपाल, मेरा कृष्ण भक्तों के फटे कपड़े नहीं देखता रहे, उसका भाव देखता है। और उनको कहो तेरा सुदाम आया है, एवढा शब्द ऐकला, उठे श्याम दौडे नंगे ही पैरो. उडी टाकली देवानंद, जे पळत निघाले, पळत 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 गेले आणि दारातल्या सुदाम्याच्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. आणि रडून आवाज देतात, सीना में सीना मिला करके रोया, पुकारा की रुक्मिण गरीब आ गया. रुक्माई, माझा गरीब मित्र सुदामा आला. देव रडत होते, पण सुदामजी अश्रू येऊ देत नाही. ताकद लावू लावू जिरवायचे, का त्यांना रडू येत नव्हतं. पण सुदामजीने विचार केला, दरवाजा कृष्णदेवाचा आहे, तो रडतो ठीक आहे, पण मी जर याच्या दारात रडलो तर याचा गैरसमज होईल. हे भिकारी बम्मन रो रहा कुछ मंगणे आया है, असं माझ्या देवबाप्पाला वाटू नये म्हणून ताकद लावून अश्रू जिरवायचे. आत घेतलं, बरं का रविदास, आत घेतलं, पाय वगैरे धुतले आणि एक देवाची डोळे भरून आले ती अवस्था पाहून. सुदामा, अरे माझं तुझ्यावर केवढं प्रेम, तुला आठवतं? आपण एकदा सरपण आणायला जंगलात गेलो होतो, तुझ्या पायात काटा भरला रे सुदामा, आठवतं देवा? मग मी मांडी घातली, तुलाही बसवला, तुझा पाय माझ्या मांडीवर घेतला, काटा निघेना, मी माझ्या दातानं तो काटा तळपाळातला काढला, रक्ताची धार लागली. ऐसे विहाल विहाय सो पग कंटक जाल गडे पुणी जोये, हाय महादुःख पाय सखा तुम आये इतने किते दिन खोये. अरे एवढं प्रेम ज्या जगाच्या बापाचं तुझ्यावर आहे की योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान माझ्या सुदाम्याच्या तळपाळातला काटा दातानं काढतो. एवढं प्रेम आहे तर इतके दिवस दुःखात का घालवलं रे बाबा? आधीच का नाही आला? आता येणार नव्हतो. मग तुमच्या वहिनीनं आग्रह केला. वहिनी शब्द आल्याबरोबर भाभीजीने क्या भेट पठाई. इथून पुढचा संवाद आहे तो. चावल तीन पसे सुदामजी को देखत श्याम रविदास. आणि मग सहज सहज एक जुनी गोष्ट आठवते का सुदामा? काय? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्णा सुदामा को जंगल पठाया. अरे लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. सरपणाला गेलो होतो, अंधार पडला, खूप पाऊस आला, रात्र काढायची दोघं झाडावर. दोघालाही भूक लागली होती. चोरी से चना सुदामा चबाया. तू हरभरे खात होता, मी वरच्या फांदीवर होतो. मी विचारायचो काय वाजतं रे सुदाम्या? तू म्हणायचा काय नाही वाजत, थंडी वाजली दात वाजतात ना, काय खातो म्हणताय? कुछ नहीं खात प्रभु दात कटकटात है. चोरी से चना सुदामा चबाया, कृष्ण सुदामा को जंगल पठाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. चोरून हरभरे खात होता आणि मी विचारलं तर म्हणत होता दात वाजतात, दात थंडीनं. तेव्हा मी हसून बोललो होतो सुदाम्या. काय हंसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्म भर भिकारी. अरे बचपन को शाप दिया कैसी दुःख की बात है. हे राजवाड्यातला विषय काढला देवानं मागचा. आठवतं? आठवतं देवा. एवढं प्रेमले का आपलं? एकट्यानं हरभरे खाल्ले, मला का नाही दिले? आता सांगतोच देवा. सांग बाबा. एक ब्राह्मणीन मावशी, तिचा पती मरण पावलेला, विधवा, जंगलात झोपडं करून राहत होती. 2 लेकरं तिचे. जायची, काहीतरी कुठून आणायची, लेकराला खाऊ घालायची. एक दिवस काही मिळालं नाही, वंजळभर हरभरे एका शेतकऱ्यानं तिला दिले. त्यातले अर्धे तिनं लेकरांना खाऊ घातले. ती पाणी पिऊन झोपली. उद्या लेकरं काय खातील म्हणून गाठोडीत राहिलेले अर्धे हरभरे बांधले. ती उतरंडी होती पूर्वी मातीच्या. हां, झोपले ते.
चोरटे आले, तिच्या घरात शिरले. ते उतरंडीमध्ये पाहिलं तर हरभऱ्याची गाठोडी, काय अर्ध ओंजळ हरभरे. पण चोरट्याचा समज झाला, कारण दागिन्याचे मणीन हरभऱ्याचे दाणे सारखे असतात. चोरट्याने डोकं चालवलं, हे दागिन्याची गाठोडी आहे. सुदामजी सांगतो राजमहालात, मी तिथंच होतो म्हणून सांगतो, हे नीट आहे. म्हणून ती गाठोडी काढली, चोरटे पळत निघाले. घाईत निघाल्यानं उतरंड पडली, आवाज झाला, ती ब्राह्मणी मावशी उठली. चोरटे तिच्या लक्षात आलं, नेऊन नेऊन काय नेलं असेल ना, हरभरे. थोडीशी मागे धावली, अरे मी विधवा आहे, माझा पती मरण पावला, 2 लेकरं जगवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आज काही नाही मिळालं, एका शेतकऱ्यानं हरभरे दिले, अर्धे खाऊ घातले, लेकरं झोपवले, मी पाणी पिऊन झोपली, उद्या काय खातील म्हणून अर्धे हरभरे गाठोडी बांधून सोड ठेवले उतरंडीत. ते घेऊन जाता, जा घेऊन, पण माझा ब्राह्मणींचा शाप आहे, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. आणि ते सांदीपाणी आश्रमापासून चोरटे पळत होते. देवा, तुम्ही झोपला होता आणि मी जागा होतो. त्यांच्या लक्षात आलं, हे गाठोडी हरभऱ्याची आहे. त्यांनी दिली फेकून आश्रमात, मी जागाच होतो. दुसऱ्या दिवशी आपण सरपण आणायला गेलो, तर गुरुमायनं तेच गाठोडी दिली आपल्याला. जा बेटा, भूक लागल. मला माहिती होतं या हरभऱ्याच्या मागे एका ब्राह्मणीन मावशीचा शाप आहे. जो हरभरे खाईल जन्मभर दरिद्री राहील, हा शाप मी ऐकला होता. देवा, मी ठरवलं, हे हरभरे जगाच्या बापानं खाल्ले आणि ब्रह्मांडाचा धनी जर शापानं दरिद्री झाला तर आमच्यासारख्या दारिद्र्यांना कोण सांभाळेल. म्हणून विचार केला, देवा, माझ्यासारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, पण माझा देव दरिद्री होता कामा नये. म्हणून तुम्हाला तो शापित हरभऱ्याचा एक दाणा दिला नाही. मी काय बोललो तो सुदामा, ते आठवतं देवा. रही हो सुदामा जन्मभर भिकारी, ते भोगतोय ना मी, ते भोगतोय मी. आणि मग कराड साहेब आरती बोलवली, त्याच्यात कुंकुम तिलक. हे नीट ऐका. अंगठा खाली होता, सुदाम्याचं पूजन केलं तेव्हा, बोटवर देवाचे, बालचंद्र पाटील. पण असं फिरवलं, आता अंगठावर बोट खाली. ही कृती लक्षात घ्या. का सुदामीजीच्या कपाळावर, आपलं कपाळासाठी चालू आहे ना, जेथे जावे तेथे, त्याच्या कपाळावरचं विधिलिखित अक्षर होतं श्री क्षय. श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. देवानं केलं काय, अक्षर बदलवलं, उलट केलं. श्री क्षयचा यक्षश्री केला. यक्षश्रीचा अर्थ धनवान होतो. लक्षात घ्या. सुदाम्याचे कपाळ लिहिले विधीने, सुदाम्याचे कपाळ लिहिले विधीने, भिकची मागावी. पण सुदाम्याचे कपाळ लिहिले देवाने. कपाळ, अदृष्ट, नसीब, प्रारब्ध याच्यात बदल करण्याची ताकद हरीमध्ये नाही, पण हरीच्या कृपेत आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे हरीच्या कृपेमध्ये अदृष्टात परिवर्तन करण्याची क्षमता आहे, आणि ती हरीची कृपा. लक्षात घ्या. वेगळ्या विचारात वडील आहे, दुबार पेरणीचं संकट आहे, जाताना मुलगा फीला पैसे मागतो. जा, शिकलात माझ्याकडं साहेब होणार आहे, नाही पैसे माझ्याकडे. आणि मग मम्मी त्याला आत बोलवते, इकडे बेटा, तुझा बाप जेवून जाऊ दे बाहेर, पैसे मी देते. जेवून गेले वडील, देणं काही पैसे. तिला माहीत आहे, मी तर हो म्हटलं, पण पैसे माझ्याकडे नाही. पण तिच्या लक्षात येतं, याचा बाप जेवण करून गेला, पण याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे. मम्मी आत जाते, कोटच्या खिशातले पैसे काढते आणि त्या बाळाला देते. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा आहे, पण हात मात्र आईचा आहे. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये मायच्या हाताची गरज आहे. तसं परमेश्वराची कृपा जीवार होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. हे लक्षात घ्या. एकदा संतांनी मध्यस्थी केली ना,
मग देवाची इच्छा नसली तरी पाळी पण पंढरीनाथ लला पंढरीनाथ लला तरी तिच्या हाती आमचा कृपावंत पाळी पंढरीनाथ लला जात पाळी पंढरीनाथ लला तरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. अरे मर्यादा आहे. जिथे जावे तेथे कपाळ सरीशी लाभ होतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, हा प्रश्न महादेवाला विचारला पार्वती आईनं. आता थोडक्यात कुऱ्हाडे पाटील